नहि कच्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणेः. 5. नाही ही खचितच, कच्चित कोणीही, क्षणम एक क्षणभर, अपि सुद्धा, जातू कोणत्याही काळी, तिष्ठती राहतो, अकर्मकृत काहीतरी कर्म केल्या वाचून, कार्यते करण्यास भाग पाडले जाते, ही खचितच, अवशः असहाय्य होऊन, कर्म कर्म, सर्व हा सर्व, प्रकृती जय हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणे हे गुणांनी, प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. तात्पर्य: सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे, जे आत्म्याद्वारे चालविले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावना भावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते. नाहीतर तो मायेच्या अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावना भावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद भागवतात 1.5.17 याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर भजन्न पक्वोऽथ पतेत्ततो यदि यत्र कक्वा भद्रम भूदमुष्य किं को वार्थ आपतो भजताम स्वधर्मतः. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्माचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावना भावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार. म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावना भावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे, कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे.